नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय, खूप खरं याच्यावरती चर्चा चाललेली आहे. पण आमदार साहेबांचा जो मला फोन झाला त्याच्यातून मी एक निष्कर्ष काढला की याचं मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे. हे जनरल झालं, MPSC करा, नामकं करा. आता समजा मी PhD झालेली व्यक्ती आहे किंवा मी अनेकांना PhDचं मार्गदर्शन केलं, तर तुम्ही रिसर्च बोलता. असं PhDची कधी लायक नसते, बरोबर ना सर? सर सांगतील असं काही नसतं. किंवा तुम्ही हे जनरल टॉकिंग झालं सगळं. माझी एक सूचना आहे तुम्हाला, तर हे PhD साठी करायचं असेल सर, मी तुमचा आभार मानतो. सगळे एवढी मोठी लायब्ररी आहे, 80,000 पुस्तकं बसतील माझ्या माहितीवर. मी सगळी लायब्ररी बघितली फिरून. पण ह्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे सांगतो मी. सरांना आत्ता सांगायचं की लायब्ररीयन कोण आहे मला बोलायचं त्यांच्याशी. सर मी स्वतः MPSCचं एक केंद्र चालवले, रामकृष्ण मोरेंनी स्थापन केलं, 6 वर्षाचा डायरेक्टर होतो. काय प्रॉब्लेम्स आहेत सांगतो मी तुम्हाला. आत्ताची काळ बदललाय काय. हे जे लावलेली लायब्ररी आहे ना, त्याचं महत्व आता फक्त 20% आहे. 80% महत्व असं आहे की समजा आता मी इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. सर्वात अद्ययावत लायब्ररी इकॉनॉमिक्सची एशियामध्ये कुठे असेल ती पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही पैसे भरा, गोखले इन्स्टिट्यूटची लायब्ररी आता सगळ्यांना इथे उपलब्ध ऑनलाईन. तर माझं मत आहे की केम्ब्रिजची लायब्ररी असू ऑनलाईन सगळ्या इथे उपलब्ध करा. ज्या ज्या आवश्यक आहे तेवढं. मी सगळ्या म्हणत नाही की चांगलं नाव आहे म्हणजे घ्या म्हणून. त्याचे पैसे एकदा भरायचे, वर्षाचे पैसे भरले इथं बसून सर्व बघा, मेंबरशिप करायची. जयकर लायब्ररी सुद्धा रेफर करता येते. आता हे सगळं जग बदललेलं आहे, लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आता प्रोफेशनल, मी MPSC शिकवलंय सुद्धा. त्यात काय टेक्निकल प्रॉब्लेम्स काय सांगतो की मुलांना, आता मी MA झालो तरी मला हे पुस्तकामध्ये आलेली माहिती कुठून आली माहिती नव्हती. म्हणजे वस्तुस्थिती बरोबर नसते ना, काय त्याचे रेफरन्स काय आहे ते माहित नाही. हे होण्यासाठी आम्हाला प्राध्यापक झाल्यानंतर किती दिवसांनी समजलं. पण पुस्तक हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दिलेल्या टेबलच्या खाली जो रेफरन्स आहे ते रेफरन्स बुक आपल्याला आणायचंय. तुमच्या लायब्ररीला मी नक्की मदत करेन. आता तुम्ही म्हणाला की लायब्ररी सजवायची कशी. स्टॅटिस्टिकल आउटलाईन ऑफ इंडिया, भारताची सगळ्यात मोठी ही दिली जाते. दरवर्षीचं प्रोडक्शन मागवा ना, दरवर्षी रॅकच करायला. आमकी प्रत्येक वर्षी जसं वाढेल ना तसं ती लायब्ररी सजवत जाते. ह्याच्यापेक्षा तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात महाराष्ट्रातला नॉलेज हब सगळ्यात हे आमदार साहेब आहे. त्याचं कारण काय माहिती, महाराष्ट्रामधलं जेवढं पब्लिकेशन येतं ते पहिलं यांना मिळतं. त्यांना मिळणारे पब्लिकेशन जरी त्यांनी लायब्ररी ठेवलं ना तरी लायब्ररीचे लक्षात आजपर्यंत ठेवलं गेलेलं नाही. तुम्ही ठेवा, म्हणजे माझी विनंती सांगतो तुम्हाला. कारण मी बरं का सर, मी एकदा प्राध्यापक मी शिकवत असताना एक विद्यार्थ्यांनी मला म्हणायचे की आमच्या घरी यासारखं सांगवेला. मी त्या घरी गेलो तर ते म्हणाले की मला तिथल्या पालकांनी म्हटलं हे आपण कुठं सांगताय. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं आहे. तर म्हटलं तुम्ही असं कसं काय, मला पटलं. मला वाटलं ते म्हणाले हे जे आकड्याचा ब्युरोक्रसी आहे ना महाराष्ट्रात, ह्याचाच ऑफिसर मी येऊन. मी म्हणलं मला तरी शिकवावं काय आणि नेमकं काय करणार. तेव्हा ते मला असं एक वाक्य बोलले त्यावेळेस की तुम्हाला जर फार ज्ञान पाहिजे असेल तर तुमच्या एखाद्या ओळखीच्या आमदारांना भेटा, त्यांना खूप सगळं मिळतं. म्हणजे आपलं मी सहज आहे त्यांच्यावर. त्यांनी त्यांच्याकडे मिळालेलं हे जर इथं ठेवलं तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं सर्वात अद्ययावत लायब्ररी ग्रंथालय आहेच. बरोबर ना सर, आहेच हे 100%. नंतर माझं म्हणते की ह्या लायब्ररीने इतर लायब्ररीशी संपर्क करा. आणि MPSC बसलेल्या मुलांना माझं सजेशन नक्की आवडेल की इथं बसून तुम्ही जयकर रेफर करू शकता. इथं बसून तुम्ही गोखले इन्स्टिट्यूट रेफर करा. दुसरं, लायब्ररीयन जेव्हा येईल तेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला की लायब्ररीयनमध्ये माझं जरी नॉलेज नंतर मला, पण गोखले इन्स्टिट्यूट सारख्या लायब्ररीला मी 5-6 लायब्ररीचा सभासद आहे पुण्यातल्या. अनेक लायब्ररी अशा आहेत. गोखले इन्स्टिट्यूट तुम्ही जर पुस्तक काढलं सर, असं पुस्तक घेतलं परत लावायचं नाही. ह्या टेबलवर तुम्ही वाचत बसला ना, ह्या टेबलवर सोडून जायचं. कारण ते तुम्ही दुसरीकडे मिसप्लेस करता. 5 वाजता त्यांचा माणूस आहे ना, ते पुस्तकाचे नंबर बघतो लावतो. सकाळी जेव्हा आपण 10 वाजता लायब्ररी जातो तेव्हा लायब्ररी पहिल्यासारखी सेट असते. ही खूप गरज आहे. नाहीतर मग तुमची भांडण होती मुलांची. तू इथं ठेवलं, तू तिथं ठेवलं. ह्या ज्या काही लायब्ररीच्या नवीन आयडिया, जेव्हा तुम्ही लायब्ररीयन नियमाल तेव्हा मी त्याच्या बरोबर जाईल. बाहेरची लायब्ररी चांगली आहे, वैकुंठबाई मेहताची मी त्याचा मेंबर आहे ते सांगतो. गोखले इन्स्टिट्यूटची चांगली आहे. अजून एक सांगतो तुम्हाला की हे लायब्ररी जेव्हा तुम्ही सजवता साहेब, तेव्हा ह्याची 1 डे मेंबरशिप सुद्धा तुम्ही देऊ शकता.
तालुक्याच्या बाहेरच्या माणसाला जर तुम्ही दिलं तर ह्याच्यामध्ये एक झेरॉक्स मशीन कुठे ठेवले मला माहित नाही तुमची तर ते ना मला आउटला ठेवावं लागतं. समजा आता हे पुस्तक आम्ही काय करतो सांगतो तुम्हाला. समजा मला आता वाटलं की अभ्यास करायचा, मी गोखलेला गेलो, मी पुस्तक घेतो, पान नंबर 55 बाबासाहेबांचं अमुक अमुक भाषण आहे, तर एक कागद लावतो आणि तिथल्या झेरॉक्स मशीनवाल्याला देतो. तो काय करतो, त्या रेफरन्स प्रमाणे झेरॉक्स करतो, मला बाहेर बसा म्हणतो. जर मला वेळ नसेल तर तो घरी पोस्टाने पाठवतो. पोस्टाने पाठवतो म्हणजे माझे काही मित्र आहेत आसामचे, ते पुण्यात रेफरन्स घेतात, तो पोस्टाने पाठवतो. पोस्टाने पाठवायचे नाही, पण समजा आता हा मुलगा MPSCचा अभ्यास करतो, तो 24 तास नाही इथं बसणार, त्याला घरी पण बसायचं, जरा त्याला झोपायचं, अभ्यास करायचा, तर त्याला इथून एक झेरॉक्स मिळाली पाहिजे आपल्या पुस्तकाच्या पानाची. वर का लक्षात घ्या, आपल्या लायब्ररीत असलेल्या अवघा इतकं मोठं रेफरन्स बुक आहे, मी सुद्धा कधी वाचलेलं नाही आणि कोणच वाचत नाही. त्यातले जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच वाचायचं असतं आणि ते तुम्हाला इथं झेरॉक्स म्हणून उपलब्ध झालं पाहिजे. तर हे लायब्ररी खूप स्टँडर्ड आहे, खूप स्टँडर्ड. समजा आता सकाळी माझ्यासारखा आला, दिवसभर नाही ना बसू शकत. आता माझं वय बी नाही की दिवसभर मी बसावं, पण मला वाटलं मी सगळे रेफरन्स केले, सांगितलं 5 पुस्तकाचे मला बाहेर झेरॉक्स द्या, त्याचे हे 10 रुपये मला तेवढे मिळाले. थोडा वेळ बसलो, घेतलं, आपल्या घरी जाऊन मी वाचत बसतो. हे चांगले स्टँडर्ड लायब्ररी आहेत, त्याची मेथडच अशी म्हणजे ज्या उत्तम लायब्ररीत आहे, तर ती मेथड मला वाटतं इथं राबवावी. तालुक्यातलं मुलं आहे, समजा जेजुरीचा मुलगा आहे, तो नाही ना बसणार तुमच्याकडे दिवसभर, रात्र शाळेत, पण तो काय करेल, एक तासभर आलाय ना सासवडला, तो पटापटा रेफरन्स बघेल म्हणत ही मला ही गरज आहे बरं का, धराई जेव्हा तो घेऊन निघून जाईल. तर काय हरकत त्याने वापरायला. समजा मिरेचा मुलगा आहे, काय हरकत नाही त्याने वापरायला. ह्या फॅसिलिटी लायब्ररीच्या जर दिल्या तर आपल्याला खूप चांगलं. दुसरं एक बरं का, MPSC मधले तो हे काय असतं, सगळे लोक MPSC UPSC स्पर्धा परीक्षेवर बोलतात आणि त्यातले काही पेपर जे आहेत ना जनरल नॉलेजचे, त्याच्यावर डिस्कशन तेवढीच पुस्तकं येतात. तसं अजिबात नसतं. म्हणजे आता जी MPSC जेव्हा तुम्ही आता मुलं अभ्यास करा, तुमचे जे पुढचे पेपर आहे त्यामध्ये समजा एक इकॉनॉमिक्स आहे, हा एक पेपर मध्ये मेन पेपर मध्ये त्यातलं एक समष्टी अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अख्खा केन्स एक लायब्ररी पुरायची नाही त्याला, इतकं मोठं आहे की त्यातला एक शब्द सुद्धा आहे का नाही. हा तरी एकदा तुम्ही सगळे बसा की महाराष्ट्रातला सहकार, तर महाराष्ट्रातला सहकार आहे ना, आता काका त्या कमिटीवरती होते, म्हणजे मी सुद्धा त्यांचा रेफरन्स घेऊन त्या सहकार खात्यात गेलोय, मला माहिती मिळवण्यासाठी PhDच्या वेळेस. म्हणजे काकांना सांगितलं सांगा त्यांना मला मी येतोय म्हणून, नाही का. म्हणजे हे करावं लागतं सगळं. तर तशी लायब्ररी तुम्हाला पाहिजे तशी करायची सिलेबस प्रमाणे. सिलेबस बदलतो 10-20%, जास्त बदलत नाही, बरोबर ना. आता प्लॅनिंग समजा, तर आता साहेब आहेत तिथं, महाराष्ट्राची सगळी बजेट यांना मिळतं, तिथं लावली ना सगळी बजेट आपण रेफर करू. अशी लायब्ररी मायक्रो प्लॅनिंग करा. हे जनरल होईल MPSC आमचं असं नाही पाहिजे. म्हणजे मला वाटतं म्हणजे असं बनवलं त्यांना मिळतं, हे मिळतील किंवा ते, किंवा इव्हन तुम्ही नेटवर उपलब्ध आहे, किंवा साहेब बरं का अशी पण एक फॅसिलिटी की आपण इथं निर्माण केलं बरं का. आता साहेबांनी पण MPSC दिलेली आहे, त्याच्यावर ते दिलं. MPSC एक भाग आहे 10% फक्त. आता रिसर्चवर PhDचं कुठलंही काही ठेवू शकत नाही, पण रिसर्च मॅथॉलॉजीचं तुम्ही मोठी लायब्ररी करू शकता. म्हणजे आता एक पेपर आहे, तो मग तुम्ही PhD कुणी जरी केलं तरी त्याला रिसर्च मॅथॉलॉजी हा विषय एकच आहे, मेथड एकच आहे, त्या मेथडचं तुम्ही एक सेक्शन करू शकता. किंवा आता उदाहरणार्थ एक अध्यसन करू शकता की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं अभ्यास आहे आणि तोच त्याचं सगळं त्याच्यामध्ये असेल, छत्रपती शिवाजी महाराज सगळे इथं असते, असं काहीतरी अशी आयडियोलॉजी करू शकता जनरल वाचणाऱ्या लोकांसाठी. लायब्ररी कुणासाठी असावी, सेवानिवृत्त माणसापासून ते हायस्कूलला जाणाऱ्या मुलापर्यंत. त्यामध्ये सगळी वर्तमानपत्राचं तुम्ही जी कल्पना मांडली, पण तिथं वाचनालयाची सोय असली पाहिजे. रिडिंगचं मी बघितलं नाही बरं साहेब, तुमच्या असं डोक्यामध्ये प्लॅटफॉर्म बाहेर मी न बघितलेल्या गोष्टी सांगतो. एक रिडिंगचं बघितलं नाही, दुसरी गोष्ट नोटीस बोर्डचं मी बाहेर बघितलं नाही. तिसरं लायब्ररी सर्च करण्यासाठी एक वेगळी रूम हे पाहिजे सर्च करण्यासाठी. समजा तुम्ही 50,000 पुस्तक इथे ठेवली, 50,000 पुस्तक माणूस फिरून नाही लागणार, त्याच्यासाठी एकच कॉम्प्युटर, त्याच्यावर 50,000ची यादी बसला की तो सगळं रेफर करेल, आतमध्ये बरोबर तिथंच जाईल. 519 पुस्तक मला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तिथं ठेवायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही केलं असेल, फक्त मी काय 10 मिनिटात बघितलंय त्याबद्दलच बोलतोय. तर असं एक मायक्रो प्लॅनिंग झालं. आणि आपण जर आता लेक्चरचं सुद्धा तुम्ही बोलला की सर लेक्चर काय होतं सर बरं का, MPSC लेक्चर म्हणजे काय असतं. तुम्ही ऑफिसर आणणारच, ऑफिसर येतील, पण आता साहेब सुद्धा आता MPSC झालेले, पण त्यातल्या मायक्रो प्लॅनिंग वरती ते सुद्धा लेक्चर देऊ शकणार नाही, कारण काळ बदललेला असतो. समजा मी PhD झालेलो आहे, मला सांगितलं मी सुद्धा देऊ शकणार नाही, माझ्या एका स्पेशलायझेशनवरच मी बोलू शकतो. लक्षात घ्या, हे पण तुम्ही लक्षात घ्या. मी इतिहासावर बोलतो, माहिती माझी आवड आहे, पण माझं सब्जेक्ट आहे ते इकॉनॉमिक्स आहे, असं होतं.
मग त्याच्यातला जो सिलेबस प्रमाणे जे प्राध्यापक आहेत जे व्यक्ती तज्ञ ते बोलवतात ते म्हणजे बरोबर ना असंच तर यांना उपयोग होईल नाही तर काय उपयोग होणार नाही. मग प्रत्येक जण येतो बरं का आम्ही कॉलेजला बोलवलं असा इंटरव्ह्यू तसं काही नसतं आपण पण नुसतं म्हणायचं वा काय त्याने मी बोलायचं मी माना हलवायचं घरी जायचं काही नसतं मला सांगा. हा एवढंच आहे की काय नाही बाबा मानवी हक्क आहे ना तुम्हाला अभ्यासाला ह्युमन राईट्स बरोबर आहे का नाही. आता मी एक रिसर्च पेपर लिहिलं ह्युमन राईट्स 100 जण त्याच्यावरती रेफर करतात बघतात बरं वाटतं मला कुणीतरी वाचतंय आपलं लिहिलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा. तर ह्युमन राईट्स वरचा एखादा चांगला वक्ता आहे काय तर तो आला तर ते सगळ्यांना आणि नागरिकांना पण ऐकायला असा मग तुम्ही आता वक्त्यांचं प्लॅनिंग करताना माझी म्हणजे मी थोडीशी मदत करेल तुम्ही ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तज्ञ लोक इथं बसलेली आहेत पण असं जर केलं तर बरोबर आहे मी बोलतोय सहमत आहे तुम्ही हा मग तर त्याचा उपयोग होतो नाहीतर आम्ही बरं का मी MPSC सेंटर चालवलं बरं का सुरुवातीलाच आहे माणसं आणायचो मुलं नुसती ऐकायची मी म्हणलं तुम्हाला काय मिळतं म्हणले काय नाही सगळं एकच टेप आहे मग नंतर डॉक्टर दास तुम्ही आता अभ्यास केला पुण्यात मला माहिती आहे पुणे जिल्ह्यात डॉक्टर दास नावाचे पुणे विद्यापीठातले एक इतिहासाचे प्राध्यापक आम्ही त्यांना रोज पैसे द्यायला लागलो सांगलीला मग ते यायला लागले. तर रामकृष्ण मोरे साहेबांनी मला एक पत्र दिलं होतं सगळे ऑफिसर तेव्हा ते खासदार होते खासदार की नुकतीच गेले कुठल्या ऑफिसरकडे गेलो साहेबांचं पत्र दाखवलं की ते म्हणायचे बरं घेतो लेक्चर सर मी तुम्हाला आश्चर्य वाटत संजीव कुमार आहेत ना हे माझ्या MPSC सेंटरमध्ये लेक्चर लावून आलेले हा तेव्हा ते पुण्यात ट्रेनिंगला आले होते ट्रेनिंगला यायचे पुण्यामध्ये पण तुम्हाला सांगतो सगळ्यात उपयोग कोणाचा झाला असेल तर सब्जेक्टच्या प्राध्यापकांचा बरोबर आहे ते माझे सहमत आहे सब्जेक्टच्या प्राध्यापकांचा म्हणजे मला तुम्ही म्हणलं उद्या व्याख्या तर मी म्हणत फक्त मला मॅक्रो इकॉनॉमिक्स बोलायचं मी दुसरं नाही बोलणार. मी वक्ता कसं झालो याचं एक उत्तर आहे तुम्हाला सांगतो की मी सर महाराष्ट्रातले समाज सुधारक MPSC शिकवायचो रोज वाचायचो कारण उद्या उभं राहायचं ना कारण आपल्या पुढे इंजिनियर बसलाय तो शब्द विचारावं असं काय बोलत ठीक आहे नाही त्यामुळे मग फुले वाचले सावित्रीबाई वाचले आपोआप वाचलं गेलं म्हणजे खरं सांगतो असं कुणी झोपून आलाय 4 तास वाचत बसला असं नसतात माणसं असं मला भेटली नाही असतील ती फार विद्वान माणसं नाही का पण असं लायब्ररी व्हावी. खूप छान धन्यवाद बरं का तुम्हाला सांगतो पुरंदरमध्ये लोकांच्या मनामध्ये एक बौद्धिकदृष्ट्या विकास करण्याची एक उपजत उर्मी आणि त्याचं कारण आहे आपल्याकडचं दुष्काळी भाग बरं का त्यामुळे ही लायब्ररी हे पुरंदर तालुक्याचं नव्हे तर हे रोल मॉडेल होईल नगरपालिका असली कामं करते का नाही का आमच्या नगरपालिका आमच्या डोक्याच्या नगरपालिका रस्ते करणे एवढीच यावं म्हणजे आता जरा मी आज आल्या मला यशवंत काका भेटेल रस्त्यावर मी म्हणलं कुठं आलोय मी म्हणजे मला असं वाटलं की मी जयकर लायब्ररीत आलो म्हणजे मी खरंच खोटं बोलत नाही जयकर असंच आहे बघा तुम्ही जयकरला गेलं असंच त्याच्यामध्ये मला खूप छान समाधान वाटलं तुम्ही लायब्ररीचा तुम्हाला धन्यवाद हे कलर बिलर खूप छान निवडलाय डोळ्याला त्रास होणार नाही काही नाही खूप छान लायब्ररीमध्ये जयकरमध्ये सुद्धा अशीच सगळी सिस्टम पण सर जयकर पेक्षा पण पुण्यात भारी लायब्ररी जयकरची पुस्तकांची संख्या मोठी आहे पण खरंच मला पुन्हा लायब्ररी बघायचं माझ्या बरोबर चला तुम्हाला सांगतो गोखले इथली लायब्ररी एशियात नाही एशियात अपडेट नाही कधी कधी तिथं गेलो ना भारतातला एखादा मोठा विचारवंत दिल्लीवरून आलेला असतो तो बघत असतो 25 रुपये भरतो दिवसभर रेफरन्स करतो झरास करतो निघून जातो असं तालुक्याच्या बाहेरच्या यांना ही लायब्ररी असते असं एक मला वाटतं ही आयडिया आहे आणि तुम्ही अंमलात आणू शकता बरं का कारण मी काकांच्या बरोबर 20-25 वर्ष राहिलेलो आहे ते एकदा त्यांनी मांडलं की त्याचा पाठपुरावाच करणार म्हणजे आपण तरी बोलून मोकळ्या होणार पण ते बोलले की ते म्हणतात तुम्ही बोलला होता बरं का असं म्हणजे ते त्यांचं ते कौशल्य तुमच्यामध्ये असणारच आहे खूप छान कल्पना आहे तुम्हाला मी सगळ्या नगरसेवकांना धन्यवाद देतो म्हणजे नगरसेवकांनी सुद्धा ठराव करून लायब्ररी काढावी हे सुद्धा महाराष्ट्रात विशेष त्याबद्दल मी नगरपालिकेला तुमच्या सगळ्या यांना आता तसं आम्ही नगराध्यक्ष आम्ही नोकरी एकत्र केली हो ते होते मला साहेब बरं का आणि नोकरीची PDCC बँकेतनं झाली फील्ड त्यांचं वेगळंच पण आले ना ट्रॅकवर काम करतात त्याच्यामुळे काम करताय इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे खरं काकांच्याकडून आणि त्यांच्या फॅमिलीकडून शिकावं असं माझं मत आहे बरं मी कौतुक करत नाही मी सत्य बोलतो म्हणजे माझा एक स्वभाव आहे मी इकॉनॉमी शिकवणारा माणूस आहे हाही ते खरं बोलायचं नाही तर बोलायचं नाही जे आहे ते मी सगळं बोलतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो मुलांनी आपल्या सूचना सरांची डायरेक्ट हे कराव्या बरं का हे तुम्हाला सर्वत्र उपलब्ध असणारे आमदार आहेत खूप छान ही लायब्ररी व्हावी आणि हिचं जेव्हा 1 वर्षाचं वर्धापन दिन असेल त्यावेळेस या लायब्ररीचं कौतुक करायला पुरंदरच्या बाहेरची माणसं नक्की येतील अभ्यास करणारी फार माणसं
म्हणजे आम्ही काय म्हणतो, हा अजून एक मला बोलायचं आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा इतर जे वाचणारे लोक, जसं नगर वाचनालय आहे तसं सुद्धा जी काय आपली लायब्ररी सासवडची, म्हणजे मी कॉलेजला असताना कॉलेजच्या लायब्ररी सहित ते कुलकर्णी आहेत का ते इथे सारी आळीमध्ये लायब्ररी होती, त्याचा मी मेंबर होतो. आणि अन इंटरप्रिटेशन ऑफ द हिंदू सोसायटी, हिंदू सामाजिक अन्वयार्थ हे पुस्तक मी वाचलं, त्याचा मला आयुष्यात फार फायदा झाला. माझ्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांना त्या लायब्ररीने मदत केली. त्या वागिरे कॉलेजच्या नाही बरं का, तेव्हा छोटी होती वागिरे कॉलेजची लायब्ररी, पण इथली लायब्ररी, हा गावातली लायब्ररी मोठी होती, लक्षात घ्या. आणि खूप मला आठवतंय, पुन्हा स्वातंत्र्य आणि कुठे स्वातंत्र्य मला भाषण करायचं होतं आणि अवसरीकर सरांनी सांगितलं की असं पुस्तक मिळवलं पाहिजे, तर ते मला तिथं नाही मिळालं, मला इथं मिळालं बरं का. त्यामुळे सासवडला तसा सांस्कृतिक वारसा पूर्वीपासूनच आहे, अजून तुम्ही वाढवताय, तुम्हाला धन्यवाद. जर आपल्याला लायब्ररी सेट करताना जर कोणाला मदत लागली, तुमच्या नवीन लायब्ररीला कोणी असं, तर मी नक्की त्यांना बोलेन. मला इथं बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो.